नमस्कार. पीएम विश्वकर्मा योजना भरपूर दिवसापासून पीएम विश्वकर्मा योजना सुरू होती, पण सगळ्या महिलांनी शिलाई मशीनचा फॉर्म भरून त्यांचे सर्व अर्ज रिजेक्ट झाले आणि त्यांना कसलीही टूलकिट भेटली नाही, त्यांना कसलाही लोन सुद्धा भेटलं नाहीये. त्यामुळे त्यांचे फॉर्म सगळे रिजेक्ट झाले आणि सगळ्यांना वाटत आहे की पीएम विश्वकर्मा योजना ही बंद झाली. त्यामुळं सगळ्यांना सांगू इच्छितो की पीएम विश्वकर्मा योजना अजून सुद्धा चालू आहे. त्याचं सर्टिफिकेट आम्हाला सुद्धा भेटलं, आम्हाला त्याची टूलकिट सुद्धा भेटली आणि या सर्टिफिकेटवर आता लोन सुद्धा भेटणार आहे. तर पीएम विश्वकर्मा योजना सुरू होती, पण शिलाई मशीनचे फॉर्म भरपूर साऱ्या प्रमाणात आल्यानंतर शिलाई मशीन हा ट्रेड बंद केलेला आहे. त्यामुळं ज्यांनी शिलाई मशीनचा ट्रेड घेतलेला आहे त्यांनी जिथं फॉर्म भरलेला आहे तिथं जायचं आहे आणि तिथं शिलाई मशीनच्या ऐवजी तुम्ही दुसरा कोणत्याही ट्रेडचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये एडिट ऑप्शन आहेत, एडिट करून जिथं तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरलेला आहे तर शिलाई मशीन ऐवजी दुसरा ट्रेड टाकायचा आहे, किंवा तुम्ही नवीन तुमचा फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांना नवीन नाही भरता येणार, पण दुसऱ्याच्या नावावर तुम्ही नवीन फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये शिलाई मशीनचा ट्रेड टाकायचा नाहीये. तर दुसरा कोणत्याही जर ट्रेड टाकला तरी तुम्हाला तुमचं 5 दिवसाचं ट्रेनिंग सुद्धा होणार आहे आणि तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट सुद्धा येईल आणि तुम्हाला टूलकिट सुद्धा येईल. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते की आम्हाला जी भेटलेली टूलकिट आहे तर तुम्ही ज्या प्रकारे ट्रेड भरणार आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमची टूलकिट भेटणार आहे. यामध्ये सगळ्या लोक अर्ज करू शकतात, महिला पुरुष सगळे अर्ज करू शकतात आणि तुमचे कुठल्याही कॅटेगरीत जरी असाल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तरी तुम्ही अर्ज करू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्या, कारण शासनाने पीएम विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. कशासाठी? तर जास्तीत जास्त रोजगार स्वतःसाठी निर्माण करता आला पाहिजे. सूक्ष्म लघु उद्योग स्वतः सुरू करून ते स्वतः त्यांच्या पोटपाणी त्यांचं चाललेलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी ही पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. तर ती पीएम विश्वकर्माचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेतलेला नाहीये. त्यामुळे पीएम विश्वकर्माची एक डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग होत असते. जर तुम्ही फॉर्म भरला असेल शिलाई मशीनचा सोडून तर तुम्हाला कॉल येईल. कॉल आल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला हजर राहायचं आहे. जर तुम्ही ट्रेनिंगला हजर राहिले नाही तर तुम्हाला टूलकिट आणि सर्टिफिकेट वगैरे पुढचं काहीच होत नाही. त्यामुळं तुम्हाला जेव्हाही कॉल येईल तेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्हाला ती ट्रेनिंग अटेंड करायची आहे. ती ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर तुम्हाला तुमचं घरी घरपोच सर्टिफिकेट येतं, घरपोच तुम्हाला पोस्टमन तुमची टूलकिट सुद्धा घेऊन येतो. तर अशा पद्धतीनं ही पीएम विश्वकर्मा योजना अजून सुद्धा तुम्ही पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरू शकतात. पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरण्यासाठी सीएससी ची आयडी लागते. ज्यांच्याकडे सीएससी ची आयडी आहे असेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.